4,2/3 गुणिले 9/14 अधिक 5,1/6 गुणिले 2,2/5 याचं आपलं उत्तर काढायचं आहे. मग याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 4 पूर्णांक जो आहे ह्या 4 ने ह्या 3 ला गुणायचं. 4 त्रिक 12, 12 अन् 2 14 आणि जो छेदाचा 3 दशेला तसा ठेवायचा. पुढे गुणिले या ठिकाणी 9/14 ही दशेला तसाच राहील. त्यानंतर अधिक यामध्ये आपला 6 पंचे 30, 30 आणि 1 31 करावं लागेल. छेदामध्ये 6 लिहावं लागेल. गुणिले दशेला तसं ठेवावं लागेल. 5 दशेला तसा लिहायचा आणि 5 दुने 10, 10 अन् 2 12. मग याचं काय होईल, की 14 कॅन्सल होतील. 3 एक 3, 3 त्रिक 9. आता या ठिकाणी या दोन अपूर्णांकामध्ये जर पाहिलं तर 6 एक 6, 6 दुने 12. आता कुठे काय कॅन्सल होत नाही. मग हा जो 3 आहे दशेला तसा लिहायचा, अधिक लिहायचा आणि या ठिकाणी 31 आणि 2 अंशाचा गुणाकार करून घ्यायचा. 31 दुने काय होईल 62 आणि या ठिकाणी छेदाला काय राहील 5. आणि हे लिहायच्या नंतर मग आता ह्या 3 आणि 5 चा गुणाकार करून घ्यायचा छेद समान होण्यासाठी. कारण याचा छेद करणार आहे 1. मग दोघांचा छेद सारखा काढण्यासाठी 5 करावं लागेल. 5 ने या 3 ला गुणायचं 5 त्रिक 15 होईल आणि 1 ने याला जर काही गुणलं तर काही फरक पडत नाही. 62 जशाला तसा राहील. मग हा जो 5 त्रिक 15 केला होता आपण हा 15 आणि 62 आणि 15 यांची जर बेरीज केली तर या ठिकाणी होईल 77/5. पण पर्यायामध्ये 77/5 कुठेच दिसत नाही. मग अशा वेळी काय करायचं? 5 ने भाग दिला 15 5 75 होतात. उरतात किती 2 आणि मग या ठिकाणी जे आहे 15.2/5 जे आपलं उत्तर दिसत आहे, जो दुसरा पर्याय आहे.